मोराचे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ कुठला आहे ते तुम्हाला तर समजलं असेल। आज तुम्हाला मी सांगणार इंस्टाग्राम अकाउंट कशा पद्धतीने परमनंटली डिलीट करायचं, कशा पद्धतीने ते तुम्हाला मी सांगणार आहे। बरेचशे जणांना इंस्टाग्राम अकाउंट ते डिलीट करता येत नाही 2025 मध्ये। कारण काय तुम्हाला सांगतो, पहिली जी की प्रोसेस होती ती पूर्णपणे प्रोसेस चेंज झाली आहे आणि आत्ताची जी प्रोसेस आहे ते पूर्णपणे चेंज झालेली आहे। कशा पद्धतीतून काय डिलीट करायचं सगळं काय डिटेल्स मी सांगतो, फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो संपूर्ण व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला एखादी स्टेप कोणती समजली नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तिथे तुम्हाला मी रिप्लाय देऊन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन की ही स्टेप कशा पद्धतीने सगळं काय सांगेन। ओके, सगळ्यात पहिले तर काय करायचं, तुम्हाला इंस्टाग्राम असेल ते ओपन करून घ्यायचं। इंस्टाग्राम ओपन केलं तर सगळ्यात पहिली जी प्रोसेस होती ती तुम्हाला सांगतो, जसं की मी प्रोफाईलवर क्लिक केलं, सगळ्यात स्टार्टिंगची जी की प्रोसेस होती ती काय होती, इथे तुम्हाला थ्री लाईनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर माझं इंटरनेट असेल ते मी थोडंसं ऑन करून घेतो। ओके, आणि त्यानंतर मी इथे थ्री लाईनवर क्लिक केलं, थ्री लाईनवर क्लिक करायचं, सगळ्यात जुनी प्रोसेस। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत जायला लागत होतं आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटत होतं जसं की आता हेल्पचा, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जे की आहे अकाउंट स्टेटसवर क्लिक करायचं। ज्यावेळेस तुम्ही अकाउंट स्टेटसवर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला इथे सुद्धा ऑप्शन भेटत होता तुमचा। त्यानंतर बघू शकता इथे आता ऑप्शन तो अवेलेबल नाही। ओके, इथे एक होतं, त्यानंतर तुम्हाला एक दुसरा एक ऑप्शन होता हेल्प सेंटरवर तुम्हाला क्लिक करायला लागत होतं। हेल्प सेंटरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतो काय होतं की हेल्प सेंटरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, त्यानंतर ते थ्री लाईन्स होत्या, ती जुनी प्रोसेस आहे, ते थ्री लाईनवर क्लिक करायचं। ज्यावेळेस तुम्ही ते थ्री लाईनवर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला येथे जे की इंस्टाग्राम अकाउंट डिलीट किंवा डिॲक्टिवेट हे दोन ऑप्शन तुम्हाला येथे भेटत होते, पण आता इथे भेटत नाहीत। बघू शकता इथे तर एक तर ऑप्शन असायचा, दुसरी गोष्ट जी काय पहिली प्रोसेस आहे तिथे तर असायचा, या दोन्ही ठिकाणी असायचं, पण आता सध्या इथे अजिबात तो ऑप्शन तुम्हाला भेटणार नाही। त्यासाठी तुम्हाला तो ऑप्शन कुठे भेटेल ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, त्यानंतर काय करायचं आहे, इथून तुम्हाला सगळ्यात एक नंबरचा ऑप्शन भेटेल अकाउंट सेंटरचा ऑप्शन आहे, बघू शकता, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला बघू शकता खाली स्क्रोल डाऊन करत जायचा आणि इथे पर्सनल डिटेल्सचा एक ऑप्शन भेटेल, त्या ऑप्शनवर तुम्हाला पर्सनली क्लिक करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे तुमचं जे की मी थोडंसं ब्लर केलं आहे, एक दोन आहे ते, कारण का तुम्हाला सांगतो, कारण की इथे माझे पर्सनल डिटेल्स आहेत, कारण की ईमेल आहे माझा, ते तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर इथे अकाउंट्स अँड ओनरशिपचा जे की तुम्हाला हा जो की आहे कंट्रोलचा अकाउंट्स अँड कंट्रोलचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा। डिॲक्टिवेट अँड डिलीटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। तेव्हा क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही अकाउंट असेल ते तुम्हाला इच्छेल, त्यानंतर ते अकाउंट असेल ते अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्या। की सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघू शकता मी जसं स्टार्टिंगला म्हणतो तुम्हाला इथे दोन ऑप्शन्स भेटणार, जे की पहिला जो की आहे डिॲक्टिवेट अकाउंट। डिॲक्टिवेट अकाउंट म्हणजे काय तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचं अकाउंट आहे ते तात्पुरतं डिलीट करू शकता। जर परमनंटली डिलीट करायचं तर डिलीट अकाउंटचा तुम्हाला इथे ऑप्शन भेटून जाईल, आणि जर तुम्हाला डिॲक्टिवेट म्हणजे तात्पुरतं बंद करायचं असेल तर पहिला सिलेक्ट करून घेऊ शकता डिॲक्टिवेट अकाउंट। जर तुम्हाला डिलीट अकाउंट करायचं असेल तर डिलीट अकाउंटवर सिलेक्ट करून घ्या आणि इथे कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर आणखीन इथे तुम्हाला इथे कन्फर्म करून घ्या की तुमची प्रोफाईल आयडी आहे म्हणून विचारेल। ओके, तर कंटिन्यू आपल्याला क्लिक करून घ्यायचं। कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रिझन कोणतेही सिलेक्ट करून घ्यायचा, त्यानंतर इथून कोणतेही तुम्ही रिझन कोणते असेल सिलेक्ट करून इथे कंटिन्यूचा तुम्हाला ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे आणखीन तुम्हाला अशामध्ये काय आहे इंटरप्रेट, फक्त तुम्हाला इथे कंटिन्यू करून घ्यायचं आहे। फिर तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथून काय करू शकता, तुमची जी काही इन्फॉर्मेशन्स असेल, तुमचे फोटोज किंवा काय महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या डायरेक्ट आहे ते तुम्ही इथून डाउनलोड इन्फोवर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता। दुसरी गोष्ट इथे बऱ्याचशाच गोष्टी ट्रान्सपरंट जी की आहे इन्फॉर्मेशन तुम्ही ट्रान्सपरंटसुद्धा करू शकता। तर आता आपल्याला काय यायचं, आपल्याला काही गरज नाही, कारण की आपण सगळं डिलीट करणार, तर त्यासाठी तुम्ही इथे काय करू शकता, जर तुम्हाला जर तुमची जी काही जी की असेल तुमची डिटेल्स जी मागं बॅक जर घ्यायची नसेल तर इथून कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, तर कंटिन्यूवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला इथे मेन गोष्ट आहे तुमचा पासवर्ड माहीत असणं गरजेचं आहे। तुमचा पासवर्ड तुम्ही टाकायचा आणि त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक केलं की तुमचं जे काही अकाउंट आहे 30 दिवसाच्या किंवा 7 दिवसाच्या आतसुद्धा तो डिलीट होऊन जाईल, म्हणजे की सर्च केल्यानंतरसुद्धा तुमचं जे की इंस्टाग्राम अकाउंट आहे ते कोणालासुद्धा दिसणार नाही। अशा पद्धतीतून तुम्ही तुमचं परमनंटली इंस्टाग्राम अकाउंट आहे ते तुम्ही डिलीट करू शकता आणि डिॲक्टिवेटसुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे टेम्पररी जी की असेल तात्पुरतं तुम्ही ठेवू शकता, म्हणजे पूर्णपणे डिलीट होणार नाही। ते अकाउंट सर्चमध्ये सुद्धा येणार, नंतर तुम्ही लॉग इनसुद्धा करू शकता आणि हे जे की आहे टेम्पररी म्हणजे पूर्णपणे तुम्ही अकाउंट आहे ते डिलीटसुद्धा इथून करू शकता।
हाय होज आज तुम्हाला समजलं असेल 2025 मध्ये कशा पद्धतीतून इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअरिंग नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.